लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. विभागीय आयुक्त कार्यालयावर विद्यार्थी कृती समितीचे भव्य आंदोलन. स्पर्धा परीक्षेच्या जाचकट्टी रद्द करण्याची केली मागणी. छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य विद्यार्थी कृती समितीच्या वतीने विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य विद्यार्थी कृती समितीच्या वतीने विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाला भर पावसात हजारोंच्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांच्यासह विद्यार्थ्यांसाठी काम करणारे अनेक मान्यवरांनी आंदोलनाला उपस्थित राहून संबोधित करत पाठिंबा दिला. यावेळी एमपीएससी कडून होणारी ऑनलाईन परीक्षा पद्धत रद्द करून पुन्हा पूर्वीप्रमाणे ऑफलाईन परीक्षा घेण्यात यावी, पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा करावा, नॉर्मलायझेशनची पद्धत रद्द करावी, शिक्षकांसाठीची टीईटी रद्द करावी, पोलीस भरतीची वयोमर्यादा वाढवावी, तसेच एमपीएससी कडे वर्ग असलेल्या केलेल्या 3 आणि 4च्या पदांच्या भरतीसाठीचा सिलेबस जाहीर करावा, वेगवेगळ्या परीक्षांसाठी वेगवेगळे शुल्क न आकारता एकच शुल्क आकारण्यात यावं, आदी मागण्या करण्यात आल्या. या सर्व मागण्यांसाठी सरकारकडे वारंवार निवेदने देण्यात आले आहेत, परंतु सरकार दुर्लक्ष करत असल्याने आज हे आंदोलन करण्यात आले. या मागण्या लवकर मान्य झाल्या नाही तर यापेक्षाही मोठे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. तसेच सर्व मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्त यांना देण्यात आले. यावेळी कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके, प्राचार्य विठ्ठल कांगणे सर, प्राचार्य नितेश कराळे सर, दीपक केदार, रविकांत चितुपकर, रविराज साबळे पाटील, संतोष मगर, शिवराज मोरे, सुनील भुसार, संजय काळे, संजय वागचौरे, पंकज बोराळे, अतुल गावंडे, सिद्धू लोमटे यांच्यासह विद्यार्थ्यांसाठी काम करणारी अनेक मान्यवर मंडळी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 2 मिनिटं गेलो, शेवटचे 2 मिनिटं लक्षात घ्या. शेवटचे 2 मिनिटं गेलो, लक्षात घ्या. थांबणार आहे. बाजूला थोडं पुढं बाजूला. इकडे पहा, शेवटचे 2 उभं नका, थांबणार का? 2 मिनिटं फक्त. बरोबर. 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं फक्त 2 मिनिटं. आपलं शिष्टमंडळ ऐका रे. आपलं शिष्टमंडळ 5 जणांचं पहिल्यांदा निवेदन घेऊन विभागीय आयुक्तालयाकडे जातील, ते वापस येतील. पण या ठिकाणी विचारमंचावर सन्माननीय आमदार रोहित दादा आहेत, नितेश कराळे सर आहेत, दीपक दादा आहेत. त्याच्या पहिले मी रोहित दादाला विनंती करतो की तुमचे जेवढे आमदार असतील, तुमचे जेवढे खासदार असतील, तुम्ही या ठिकाणी एमपीएससीचा जीआर फाटला तर दुखायला म्हशीचं इंजेक्शन वघारीला नको. थांब रे, थांब जरासा. मी कुठला नेता नाही आणि नेता व्हायचं म्हणल्यावर कुठल्या पार्टीत जाणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेव. एक थांब रे. सर सागर सर, ये पब्लिक को हटो इधर से. एक गोष्ट का सांगालो मी पहिल्यांदा रोहित दादांना, या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये थांबणार आहे. मागा रे. इकडे पहा, ऐका पोरं, महत्व. अरे मी तुमच्यासाठी बोलायला, कामाचं ऐका. या ठिकाणी आपण आंदोलन केलं, या ठिकाणी रोहित दादा सोबत दिसलो, या ठिकाणी काँग्रेसचे लोक भेटले. तेव्हा काही जण बांडगुळ आहेत, जे लोकांच्या घरातल्या काकाला जाऊन पप्पा म्हणतात, त्या भाड खाऊन सांगायचं की तुम्ही काय करसाल, माझ्यावर कमेंट करसाल किंवा प्रशासकीय अधिकारी माझ्याकडे दाखवसाल तर माझ्याकडे एक फॉर्च्युनर आहे, बायकोच्या नावावर थार आहे, आपल्या एक सती माझ्या नावावर आहे, बायकोला एक पंच घेऊन दिलेली आहे, मग क्लास चालतोय, जीएसटी नंबर 1 आहे, कोणता केल्यामुळे गावाकडे करू शकतो. दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची, विद्यार्थ्याच्या वतीनं आम्ही रोहित दादांना आणि जे विरोधी पार्टी आहेत त्यांना, 36 जिल्ह्यामध्ये तुमचे आमदार आहेत. अरे महाराष्ट्रातला गोरगरिबाचा पोरगा पोलीस भरतीला जात आहे, तेव्हा त्याला राहण्या खाण्याची व्यवस्था नसती. तेव्हा आज तुम्ही या ठिकाणी ऐलान करा, महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यात ह्या पोलीस भरतीचा पोरगा आला, त्याचं राहणं खाणं तुम्ही करसाल. आपल्याला आश्वासन नकोय, ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी आश्वासन नकोय. इथं आपण माईक हातात घेतला म्हणजे नेते व्हायला आलो नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. पण
पण विद्यार्थ्याची तळमळ आहे. स्पर्धा परीक्षा क्षेत्रातल्या शिक्षकांना विनंती आहे, अरे एकजुटीनं राहा. कोणता मायकाला तुमचं वाकडं करू शकत नाही. काही शब्द इथून द्यालो. आणि तुम्हाला जेव्हा लॅबमध्ये पोलीस प्रशासकीय अधिकारी आले आणि ते म्हणले आंदोलनात जाऊ नका, असं कोणता मायकाला तुम्हाला म्हणला नाही. तो म्हणला फक्त क्रांती मागण्याचं धीर धरा लखलख नका करू. हा लक्ष द्या. मी आताच लक्ष द्या. मी आताच 2 दिवसा अगोदर वर्धेमध्ये आंदोलन केलं. 2 वर्षाच्या अगोदर या देवेंद्र फडणवीसच्या सरकारनं 238 गव्हर्नमेंटच्या क्षेत्रातल्या नोकऱ्या प्रायव्हेटायझेशन केल्या, त्या खाजगीकरण. तर त्याचं पहिलं आंदोलन वर्धेत चालू केलं होतं. 8 दिवस धरणे आंदोलन केलं, सरकार ऐकलं नाही. मग मी माझ्या अवकातीवर आलो आणि माझ्या अवकातीवर आल्यावर दादा मी डायरेक्ट दुकानं लावले. मोदी चायवाला, रिकाम टेकडा चिवडा सेंटर आणि बेरोजगार पकोडेवाला. आणि आंदोलन एवढं व्हायरल झालं का बंद्या जिल्ह्यात आंदोलन झाले आणि सरकारनं 238 क्षेत्रातल्या कॉन्ट्रॅक्ट भरतीचा GR कॅन्सल केला. ही आज तशीच परिस्थिती आहे. आता तुमच्या जागा MPSCतून भरल्या तर या चोट्याला कमिशन भेटत नाही. ठीक आहे. जर यायनं टेंडर IBPS ले आणि TCS ले दिलं तर तिकडून गल्लुऱ्या खायला भेटते यायला. आणि ह्या गल्लुऱ्या 900 रुपये फी आहे. किती रुपये फी आहे? 1000 रुपये. हा किती रुपये फी आहे? आता त्याच्यात ठीक आहे MPSCचा पेपर कलेक्टरच्या स्ट्रॉंग रूमला येते. 8 दिवस जमा राहते. पेपर 11 वाजता सुरू होते तर 9:30 वाजता स्ट्रॉंग रूम मधून निघते. आपल्या समोर फोडते ना पेपर. 2 लोकांच्या सह्या घेऊन फोडते ना. आता जर ऑनलाईन पेपर असला आणि एखादा वायर साल्यानं दुसऱ्याच रूम मध्ये टाकला आणि तिकडं 4-5 पोट्टे बसवले तर आपल्याला का भेंड माहीत पडणार आहे का? आणि हे असेच चोर करत आले. एक आता मायापाशी एक बातमी आली का TCS मध्ये असणाऱ्या नोकरीवर असणाऱ्या ठीक आहे माणसाच्या घरी त्याचं पोरग आणि त्याची पोरगी दोघही जण नोकरीवर लागले जास्त मार्क घेऊन. हे लागले कसे हे आमचा प्रश्न आहे. बरोबर आहे का? मग जर अशी पेपर फुटी होत असाल तर हे आम्हाला मान्य नाही. आणि तुम्हाला सांगतो आंदोलन मी वर्धेला आंदोलन केलं. क्लासमध्ये बाकी लोक माझ्या सोबत होते. दादा क्लास लोकांना धमक्या दिल्या, तुमचं काय स्टँड आहे, तुम्ही पोरं घेऊन येणार का? मी त्याला सांगितलं का पोरावर केसेस होणार नाही. ते बॅनर आहे ना बॅनर, हे बॅनर छापणारवाल्याची मीटिंग घेतली. म्हणे करायसरचे बॅनर छापू नका. काऊन तर नागपूरच्या कॉक्रोचच्या ठीक आहे रॅलीतले बॅनर व्हायरल झाले होते. नितीन स्टाईल वालं. ठीक आहे. आणि ते व्हायरल झाल्याच्या नंतर माये म्हटलं मी त्या बॅनरवाल्याने म्हटलं का तू बॅनर छाप. म्हणे मेल ID वर मेल नाही करतायत म्हणे, आमचे मेल पाहिजे. मॅमला मला पेन ड्राईव्ह मध्ये दे, मी आणतो छापून. ठीक आहे. मी नागपूरवरून बॅनर आणले छापून. आणि त्याच्यानंतर यायला वाटत असं काही इथंच होते. आणि हे पोलीसवाले सगळे आपले बांधव आहे. आणि आंदोलन आक्रमक जरी झालं तर टेन्शन घ्यायचं नाही. ज्याला कायदे कानून माहित आहे त्याला विचारायचं, डग्यात बसायचं, इन्कलाब जिंदाबादचे नारे द्यायचे. ठीक आहे. आणि काहीच नाही करत पोलीसवाले. पोलीस स्टेशन मध्ये नेते, चहा पाजते, 2 तासाने सोडून देते. त्याच्यामुळे ठीक आहे 90 केसेस आहे. 90 पोलीस केसेस आहे. 90 ठीक आहे. त्याच्यामुळे लोड नाही घ्यायचं. पुन्हा 10 लागल्या तर साल्याला 100 पार करू. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आता ही परीक्षा ठीक आहे ऑनलाईन केली. ऑनलाईन आम्हाला पाहिजे नाही. पेपर का पाहिजे? त्याच्यानंतर स्टेनोग्राफरच्या जागा त्यानं फ्रीज केल्या. त्या का केल्या पाहिजे? चालू. त्याच्यानंतर ह्या चोट्यानं त्या GR मध्ये काय लिहिलं माहित आहे का? मेनच्या परीक्षेत माता की भारत माता की वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा फुलांचा MPSCची परीक्षा की ऑनलाईन करायची. या राज्याची व्यवस्था, या राज्याचं प्रशासन असं झालंय इथं मटका फुटत नाही पण पेपर रोज फुटताय.
स्वप्न विकत असताना लाजा कशा वाटत नसत्या ना, हा मला प्रश्न पडतो. अरे माझं लेकरू या शहरामध्ये येतं, हे शेतकऱ्याचं लेकरू आहे, पोटाला चिमटा काढतं, एका टायमाला जेवतं, पण अभ्यास अगदी मन लावून करतं, आणि शेवटी परीक्षेच्या आदल्या दिवशी समजतं की पेपरच गळपटलाय. मग याच्यामध्ये चूक कोणाची आहे? सरकार बिलकुल नाही. याच्यामध्ये चूक आहे ज्या प्रशासनाने ही परीक्षा जाहीर केली होती, ज्या प्रशासनाने या परीक्षेचं नियोजन केलं होतं, त्या प्रशासनामध्येच काही दलिंदर भाडे बसलेले आहेत, ज्यांना पसम्या. त्यांच्यावरती सगळ्यात पहिली कारवाई करून या दलिंदरांना जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे. काय? जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे. दुसरी विनंती इथल्या सरकारला आहे, इथला प्रत्येक आयोग हा बुजगावणं, सरकारचं बुजगावणं. या बुजगावण्यांना बाजूला सारून तुम्हीच काय करा माहितीये का? ते एमपीएससीचा आयोग आहे ना, तो बरखास्त करा, आणि तुम्ही जे पेपर दुसऱ्याला देता का घ्यायला, त्यांनाच द्या की एकदाच. कशाला आमच्या उरावरती बसवले का? एमपीएससी ची परीक्षा ऑफलाईन होत नाही तोपर्यंत हा विद्यार्थ्यांचा एल्गार असाच होणार. आज आयुक्त आले, उद्या क्रांती चौक असेल, परवा या महाराष्ट्राचं मंत्रालय असेल. विद्यार्थी एकजुटीचा ही आहे क्रांतीची जागा, छत्रपती संभाजीनगर. तुम्ही सर्व एवढ्या ताकदीनं इथं उपस्थित राहिलात, या सरकारच्या मनामध्ये धडकी भरायला वेळ लागणार नाही. ही एकजूट कायम ठेवूया आणि लढूया. जोपर्यंत न्याय भेटत नाही, जोपर्यंत आपला हक्क आपल्याला भेटत नाही. स्टेनोग्राफरची पदं यांनी गोठवली आहेत, त्या लेकरांची मागणी बऱ्याच दिवसापासून आहे. माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे, तुम्ही जे हे 2-4 विभाग सोडले तर सगळीकडची स्टेनोग्राफरची पदं बंद केलेली इथं ती पूर्ववत करा. लेकरांवरती अन्याय करू नका. एवढं बोलतो, थांबतो. जय हिंद. धन्यवाद. इन्कलाब जिंदाबाद. इन्कलाब. अन्ना हजारे का जो रोल है अभी, उसमें क्या आपकी भूमिका रही है? सॉरी, अन्ना हजारे की जो रोल है उसमें आपकी लोगों की क्या भूमिका है? उनका क्या रोल है? अन्ना हजारे से मुलाकात करेंगे आप लोग? बिल्कुल नहीं. मुझे लगता है युवाओं को ये अब चीज़ हाथ में लेने दो. जो लोग 60-70 के हो गए ना, वो रिटायर हो जाए, चाहे पॉलिटिक्स हो या चाहे एक्टिविज्म हो, वो रिटायर हो जाए, वो किसी आश्रम में बैठ जाए. फ्यूचर हमारे फ्यूचर का सवाल है, स्टूडेंट्स के फ्यूचर का सवाल है. अब हमें डिसाइड कर दो ना क्या करना चाहिए. कब तक मतलब बुढ़े लोग जिनका सब कुछ हो गया वो डिसाइड करेंगे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.